तर मुख्यमंत्री आज जनजीसोबत संवाद साधणार आणि याच संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. जेनझींच्या आशा आकांक्षा अपेक्षा त्यांची स्वप्न त्यांचं भविष्य या सगळ्यांची धुळदाण करून आज सन्माननीय मुख्यमंत्री जेनझींशी संवाद साधणार आहेत असं म्हणे. आणि तेही कुठला तर रेशीम बागेतनं. बरं सांगणार काय तर मनुस्मृती किती चांगली आहे असं सांगतील कदाचित. पितृसत्ताक पद्धती किती चांगली आहे, मुलींनी काय खावं काय घालावं कसं वागावं, कशा तऱ्हेनं फक्त मुलं काढण्याची मशीन व्हावं हे कदाचित सांगतील असं दिसतंय. पण काही असो, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना असं वाटत असावं की युथ आयकन म्हणवल्यानंतर ते युथ आयकन होतील, तर तो त्यांचा मला असं वाटतं की गैरसमज आहे. राहुल गांधीजींना ज्या पद्धतीचा अभूतपूर्व प्रतिसाद ह्या जेनझीच्या माध्यमातून मिळतोय, युवकांचा मिळतोय, ते पाहून यांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. आणि त्यामुळेच मोहन भागवत जे असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे असतील युवकांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करतायत. आता काल ज्या पद्धतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध घातली गेली, मेट्रो थांबवली गेली, गुंडागर्दी केली गेली, त्या प्रयागराजमध्ये तर गटाराचं पाणी ग्राउंडवरती घालण्याचा प्रयत्न झाला, तरीही युवकांचा इतका मोठा प्रतिसाद मिळतोय. हे पाहून मोदी शहाजींची तर झोप उडाली असणारच आहे. आता असं दिसतंय की सन्मान्य मुख्यमंत्र्यांची झोप उडालेली आहे. परंतु काही असू दे, आम्ही एवढंच म्हणणार, ये डर बहुत अच्छा है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.